ठाकरेंच्या शिवसेनेचा गटनेता आज निवडला जाणार आहे। तर आज शिवसेना भवन येथे गटनेत्याची घोषणा होऊन सर्व नगरसेवक गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेसाठी कोकण भवनला जाणार आहेत। शिवसेना भवन येथे ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि नेत्यांची बैठक पार पडेल। तर या बैठकीमध्ये गटनेत्याच्या नावाचा ठराव केला जाणार आहे। गटनेता कोणाला निवडला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर गटनेता असणार तोच विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती होणार आहे। तर गटनेत्यासाठी किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, सुहास वाडकर सह इतरही नावे आता चर्चेत आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, आज सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे गटनेता कोण असणार आहे आणि यामुळेच आता अनेक नावांची चर्चा त्याच्यासाठी होतीये। कारण गटनेता जो निवडला जाईल तोच पुढे विरोधी पक्षनेता देखील असणार आहे आणि म्हणूनच या नावाची चुरस सध्या वाढली आणि आज सगळ्या नगरसेवकांना शिवसेना भवनमध्ये बोलावण्यात आलेलं आहे। कारण इथेच 11 वाजता त्यांची एक बैठक होईल। ही बैठक झाल्यानंतर या सगळ्या नगरसेवकांना सूचना उद्धव ठाकरे फोनवरूनच करणार आहेत। तर काही नेते उपस्थित असतील। ही चर्चा सगळी झाल्यानंतर गटनेत्याचं नाव उघड केलं जाईल। हे सगळं झाल्यानंतर या सगळ्या नगरसेवकांना घेऊन बेलापूर इथल्या कोकण भवन परिसरात असलेलं जे आयुक्त कार्यालय आहे, कोकण आयुक्त कार्यालय आहे, तिथे नेलं जाईल। तिथे या सगळ्या नगरसेवकांची नोंदणी केली जाईल, अधिकृत गट स्थापन होईल आणि मग गटनेत्याच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यासाठीच महत्त्वाची बैठक शिवसेना भवनमध्ये आता बोलावली आहे। बरं सुमित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आणि शिवसेना पक्षाच्या भवितव्याचा पेच सुप्रीम कोर्टामध्ये सुटण्याच्या मार्गावर आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत आजपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होतीये। सलग 2 दिवस या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेतला जाणार आहे। त्याचबरोबर राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्ह आहेत। 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय। यासोबतच शिंदे पक्षाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आव्हान दिलंय। या दोन्ही याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी आज होणार आहे। त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पक्षचिन्ह कोणाला द्यायचं या बाबतीत सुद्धा सुप्रीम कोर्टाने आता क्लॅरिटी आणणं अत्यंत आवश्यक आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा की हा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे। सिम्बल्स ऑर्डर 68 खाली 15व्या परिच्छेदामध्ये लिहिलेलं आहे की 2 गटांमध्ये कोणाला द्यायचं, तर एक त्या पक्षाची घटना वाचायची, त्याप्रमाणे कोण काम करताय ते बघायचं, घटनेच्या पक्षाच्या संघटनेमध्ये कोणाला बहुमत आहे ते बघायचं आणि कायदेमंडळात कोणाला बहुमत आहे ते बघायचं। या सगळ्या गोष्टींचा विचार करून पक्षचिन्ह कोणाला द्यायचं हे ठरवायला पाहिजे। तर समजा निवडणूक आयोगाने चिन्हाच्या संदर्भात शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात निर्णय दिला, त्याला जे सर्वोच्च न्यायालयात आवाहन करण्यात आलंय, त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली, तर त्या निरीक्षणानुसार निवडणूक आयोगाला कदाचित पुन्हा या प्रकरणाची सुनावणी घ्यावी लागेल की शिवसेनेचं हे अधिकृत धनुष्यबाण चिन्ह कोणाला बहाल करताय। पण माझ्या मते सर्वोच्च न्यायालय या क्षणी तरी यात हस्तक्षेप करणार नाही, कारण बरंचसं पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे। याला कारण असं आहे, निवडणुका नव्याने झाल्या, शिंदे सेनेचे आमदार जास्त निवडून आले आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल असं माझं स्पष्ट मत आहे।